नमस्कार. शिवलिंगाला भगवान शंकराचे रूप मानले जाते. हिंदू धर्मामध्ये शिवलिंगाच्या पूजेचे विशेष महत्त्वही सांगण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे ज्योतिर्लिंग देखील भगवान शिवाशी संबंधित मानले जाते. शिवपुराणात सांगितल्यानुसार शिवलिंगावर जल अर्पण केल्याने मनुष्याला पुण्य प्राप्त होते. त्याचबरोबर ज्योतिर्लिंगाची पूजा केल्याने साधकाला शुभ फळही मिळू शकतात. पण बरेच लोक ज्योतिर्लिंग आणि शिवलिंग यांना एकच मानतात. पण ज्योतिर्लिंग आणि शिवलिंग यांचे खूप फरक आहे. ज्योतिर्लिंगाचा अर्थ. देशात प्रामुख्याने 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना झालेली आहे. शिवपुराणानुसार जिथे जिथे ज्योतिर्लिंगाची स्थापना केली जाते तिथे भगवान शिव स्वतः प्रकाशाच्या रूपात जन्मले होते अशी मान्यता आहे. अशा प्रकारे ज्योतिर्लिंग हे भगवान शंकराचे स्वरूप आहे. ही 12 ज्योतिर्लिंगाचे 12 राशीची प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे या 12 ज्योतिर्लिंगाचे विशेष महत्त्व मानले जाते. जो व्यक्ती आपल्या जीवनात या 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतो तो भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद प्राप्त करू शकतो अशी मान्यता आहे. शिवलिंगाचा अर्थ. शिवलिंगाचा अर्थ शास्त्रात वर्णन केलेले आहे. अनंत म्हणजे ज्याला सुरुवात नाही आणि अंतर नाही. शिवलिंग हे भगवान शिव आणि माता पार्वतीचे एक रूप आहे. त्याचवेळी लिंग म्हणजे प्रत्येक लाभा. त्यामुळे शिवलिंग हे शिवाचे प्रतीक मानले जाते. शिवलिंगाची निर्मिती मानवाने शिवाचे प्रतीक म्हणून केलेली आहे आणि पूजा करण्यासाठी मंदिरामध्ये स्थापना केली आहे. अनेक शिवलिंग आहेत. काही भक्त त्यांच्या घरातील मंदिरात शिवलिंगाची छोटीशी मूर्ती ठेवतात आणि त्याची नियमित पूजा करतात. शिवलिंगाच्या पूजेच्या दरम्यान भगवान शंकराला दूध, दही, फुले आणि फळे अर्पण केलेली जातात. माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.